मोठ्या राजकीय टॉपनेन बातम्या बघूया। अंजली दमाने यांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट। भोसले हा बीड मारहाण प्रकरणामधील आरोपी आणि सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। सतीश भोसलेचा नवीन व्हिडिओ समोर आला। तुमचे हात पाय तोडून टाकेन, खोक्या भाईची थेट विद्यार्थ्यांनाही धमकी आहे। सुरेश धस पण आकाच निघालेत। मुंडेंचं नेतृत्व बीडमधून संपवून स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्याची धसांची लढाई होती। खोक्या भोसले प्रकरणावरून तृप्ती देसाईंची टीका। सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला नववळण। कैलास बोराडेचा मध्यधुंद अवस्थेमधील व्हिडिओ जरांगींनी दाखवलाय। बोराडे मध्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत मंदिरात गेल्याचा व्हिडिओ आहे। हिंदू धर्माच्या दैवताला कलंक लागणाऱ्याला सुट्टी देता कामा नये, अजिबात सुट्टी देता कामा नये। मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी देवदेवतांसाठी महापुरुषांसाठी कायदा अधिवेशनात पार करायला पाहिजे, मोक्या अंतर्गतचाच कडक। जालन्यातील चटके देऊन मारहाण केल्याच्या प्रकरणामधील आरोपी नवनाथ दौंडचा आणखी एक व्हिडिओ समोर आला। पैशाच्या वादातून कुऱ्हाड घेत ग्रामस्थांच्या अंगावर धावून गेल्याचं समोर। औरंगजेबाची कबर जेसीबीनं खोदून काढा। महापुरुषांवर बेताल वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले आक्रमक झाले। पाणगुळ ह्यांना काय खोदून टाकाय नसतं, काय किती लागतं? एक जेसीबी मारला खापकीने गेलं की गेलं, या टाकून कुठेतरी। मित्राच्या अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांची उचलबांगडी। प्रवीणसिंह परदेशी मुख्य कार्यकारी तर वळसे पाटील, राणा जगजितसिंह, राजेश क्षीरसागर उपाध्यक्षपदी। अजय अशर शिंदेंच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस। अजय अशर देश सोडून पळाल्याची माहिती आहे। अशरसह त्याच्या आकांवर ईडी कारवाई करणार का? संजय राऊतांचा हा सवाल। अजय अशर आणि त्याचे राजकीय आखा ही ईडीची फिट केस आहे, पण ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृह मंत्रालयानं अजय अशरला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे।